महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा। इकडे महादेवाला पाणी घातलेली आहे महादेवाला, आणि इथं आहे पिंपळाचं झाड, ह्याला पण पाणी घातलेली आहे। आता मी चाललेली आहे, इथे एक महादेव आहे, हे बघा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। बापांचा पाठक या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जन लंगोटे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर आता मी चाललेली आहे मगरपट्टा हॉस्पिटलवरनं। आज होती आमची मीटिंग, मग मी ना मीटिंग अटेंड केले आणि घरात आज ना पहिला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके कृष्ण धर्मके देवी नारायणी नमस्ते। अजून मी जेवलेली नाही, 4 वाजून गेलेले आहेत। घरात तेच मी म्हणत होते की भरपूर कपडे होते आणि कपडे धुवायला सकाळची झोप जर व्यवस्थित फ्रेश झालं ना, फ्रेश म्हणून तर काम पटपट होते। असं मी असं परीक्षण करून पाहिलेली आहे मी। तर रात्री मला नाही उशीर झाला, कारण की कामावरनं आले उशिरा आणि मग स्वयंपाक उशीर झालं, आणि लेकरांना ना हाताने खाते म्हणतच नाही। ती दुसरीला असते तर पण मुलगी ती म्हणते की मी नाही हाताने म्हणजे रागव तर हाताने खाते, पण मग राहू दे म्हणते। ती मी झोपीला पण आलेली होती आणि मग खाऊन घालत बसले हाताने, त्यामुळे मग परत मला वेळ झाला। आणि मग मी सगळं नंतर रात्री भांडे बिंडे घासून झोपलं तरच ना, म्हणजे गॅस कट्टा फ्रेश असेल आणि कपडे नसेल धुवायला तर मी फ्रेश असते, नाही तर ते नेगेटिव्हिटी आपल्या अंगावर चढल्यासारखं असं होत असतं। इथं आहे गुरुदेव दत्ताचं, सर्वजण दर्शन घ्या। आता भाजीपाला तर घेऊन जाणार नाही, कारण की हे बघा, हे आमचं युनिफॉर्म आहे। हे आमचं युनिफॉर्म आहे। झाडाला पाणी घालायचं। तर आता मी इथून निघाले घरी। स्वामी काय लवकर बोलून घेईना। तर मी म्हणत होते तर भाजी आज मी नेणार नाही असं म्हणत होते ना, तर का नाही आणलेली भाजी, कारण की काल मी घेतले होते दोडक्याची भाजी आणि कारल्याची भाजी, आणि मग कारलं आहे अजून। कारलं काय लेकरांना आवडत नाही, आणि मग तेवढे मिस्टर पण तेवढं लाईक नाही करत त्या भाजीला, पण म्हणजे मला आवडतं म्हणून आणून ठेवले। पण आता संध्याकाळचं भाजी करायचं टेन्शन आहे अर्धा। आता मी पीठ मळत आहे, आता काय करायचं भाजी, म्हणून मी म्हणले आता तुरीच्या डाळीचं मसाला पप्पू करूया। माझे वडील खूप छान करतात मसाला पप्पू, ते तेलगूचे करतात, त्याला काय तर म्हणतात पच्चकुरा काय नाही, असं त्याच्यात त्यांनी कांदा आणि टोमॅटो घालतात आणि मऊ शिजवतात, खूप छान करतात ते मसाला पप्पू तेलगू लोक। त्यांच्यासारखं तर नाही जमत। आणि पुलगोरा राईस पण खूप छान बनवतात, मी एकदा करताना रेसिपी दाखवेन पुलगोरा राईसचं। आंबट असतं, चिंच घालायचं असतं, पहिला भात बनवायचं असतं, त्याचा मसाला एवढं छान बनवतात ना ते, आणि पांढऱ्या भातात ते मसाला मिक्स केलं तर पण चालतं माझं। तर उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे, तर मी म्हणत होते स्वामी समर्थ, स्वामींचं नाव तोंडात आहे, उद्या श्री हरी विष्णू आणि शंकर महादेवांचं उद्या असतो। उद्या रात्री 12 वाजता त्यांचं गळा भेट होती, मिलन होतं त्यांचं। म्हणजे त्यांनी 4 महिने श्रीहरी विष्णू झोपलेले असतात, निद्रावस्थेत असताना सगळं सृष्टीचा भार शंकराने घेतलं असतं। ते त्यांचं आभार मानण्यासाठी उद्या आपण तुळशीला तुळशी वाहू शकतो। जर आता घरात प्रत्येकाकडे शंकराच्या रूपात महादेवाची पिंड असते, कारण की आपल्याला माहित आहे महादेवाचं शंकरांना स्मशानभूमी अत्यंत प्रिय आहे। तर ते फोटो वगैरे त्यांचं नसून घरात त्यांचं
म्हणून जर दोघं जणांचं असे एका परवा सर्वेमध्ये बघितले 2 जण होते देवाऱ्यावर, बहुतेक 2 जण होते. ते अर्धनारी नटेश्वराचा अवतार आहे ना ते होतं, पण ते पण असं की नाही मला माहित नव्हतं म्हणून मी त्यांना काही बोलले नाही. सगळ्यांच्या घरात मी जास्त करून महादेवाची पिंडच बघितलेली आहे. तर आपल्या काही गोष्टीची शंका असेल तर क्लिअर करण्यासाठी ना असं हेच समर्थांच्या केंद्रामध्ये रविवारी आणि चौथ्या रविवारी आणि दुसऱ्या गुरुवारी असं काहीतरी आहे. तर ते महाराज म्हणजे पुजारी आपल्याला मार्गदर्शन करतात. काही अडचणी असेल लग्नाच्या असू दे किंवा आपलं काही देवाऱ्यातले देव भग्न पावलेत वगैरे असं काहीतरी शंका असेल, स्वतःचं घर व्हायचं असेल किंवा मुलांचा त्रास, नवऱ्याचा त्रास असेल तर किंवा कोर्ट कचेरी चालू आहे, तर अशा अनेक समस्यांवर ते मोफत आपल्याला सेवा पुरवतात. काय सेवा करायचं हे सांगतात आणि जर वस्तू पाहिजे असेल तर ते विकत घ्यायचं आपण. पण त्यांनी जे मार्गदर्शन करतात ते फ्रीमध्येच करतात. ते आपल्याला फ्रीमध्ये करून घ्यायचं नसेल तर आपण गल्ल्यात, स्वामींच्या गल्ल्यात केंद्रात आपण पैसे घालू शकतो, आपली मर्जी. पण ती सेवा आपण केली ना ते त्यांनी 3 महिन्यात केलं पाहिजे, 120 दिवसाची असेल किंवा 6 महिन्याची असेल, जे सांगतात हे वर्षभरात इतके श्री सद्गुरुचरित्र झाले पाहिजे, काय गुरुचरित्रीची झालं पाहिजे सेवा. तर असं जे सांगतात ते आपण केलं ना लवकरात लवकर आपल्याला उपायावर लगेचच आनंदाच्या गोष्टी मिळतात. लगेचच उपाय करत गेलं ना तर लगेच आपल्याला पॉवरफुल गोष्टी आपल्या हातून घडत जातात. आपल्याला पॉझिटिव्हिटी येते एकमध्ये. ते सेवा करताना एक खूप शक्ती वाटते आणि फ्रेश मूड राहतं. तुम्ही करून बघा. तर आपण रात्री 12 वाजता जर होत नसेल, लहान बाळ वगैरे असेल तर 12च्या आत पण करू शकतो, 11, 11:30. पण 12 वाजता श्री हरी विष्णू आणि शंकरांची उद्या भेट होत असते एवढं मात्र माहिती आहे. तुपाचा दिवा लावायचं आणि तुळशी आपण आपल्या घरातलं तर तोडू नये म्हणतात, कारण ती सौभाग्यवतीचे प्रतीक आहे ना, त्यामुळे तोडू नये म्हणतात. तर माफी मागून तर तोडायचं नाही, तर विकत मिळत असेल तर विकतच आणलेलं चांगलं असतं. आणि ते गार्डनमध्ये लावले असतात भरपूर तुळशी विकण्यासाठी, ते त्यांनी त्यांच्या घरातली तुळशी तोडत असत असतं. तर जर आपण कामाला वगैरे जात असेल तर रात्री 12च्या आधी आपण आंघोळ वगैरे करून ही पूजा करायचं आहे. 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवायची करायचं आहे. जर आपलं काहीच येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणायचं. दोघांना तुळशी व्हायचं आहे. अत्यंत साधी सोपी पूजा करणार आहे मी, पण उगाचच जास्त करणार नाही. म्हणजे मी मंदिरात विचारले होते की काय करायचं उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे, तर त्यांनी म्हणले भगवान को भोग चढाइये. म्हणजे आपण वेगवेगळे पदार्थ करून सुद्धा त्याला भोग म्हणजे देव शुद्ध जे त्याला खायला देवाला करून वेगवेगळे डिश करून. आणि म्हणले त्यांनी सत्यनारायण की कथा सुनावं, सत्यनारायणचं पुस्तक वाचा वगैरे असं म्हणत होते. नामजप वगैरे, नामजपामध्ये तर खूप ताकद आहे, आपल्याला माहितीच आहे. तर जे पहिल्यांदा आहेत चॅनलवर ते प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबा. त्यामुळे काय होतं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मला चांगली विद्याबद्दल आमच्यावर पूर्ण सेवा करून द्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य समर्थ वाचेत ठेवा. तुमच्या नामस्मरण ठेवा. श्री स्वामी समर्थ. बाय.